माझ्याकडे एक कपल आलं होतं. त्यांना इन्फर्टिलिटीचा इश्यू घेऊन ते माझ्याकडे आले होते. म्हणजे वंध्यत्व त्यांना होतं. मग वंध्यत्व होतं हे म्हणजे काय, की जवळपास त्यांनी एक 10-12 वर्षांपासून कंटिन्यू आणि दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट घेतल्यानंतर सुद्धा गर्भधारणा राहत नव्हती. बाळ होत नव्हतं. आणि हा प्रॉब्लेम त्यांनी मला जेव्हा सांगितला, त्यावेळेस मी काही इन्व्हेस्टिगेशन्स केल्यानंतर मला काही रूल आउट झालं, की त्यांना थायरॉइडचा सुद्धा प्रॉब्लेम होता. हायपोथायरॉइडिझमचं त्यांचं डिटेक्ट आम्ही केलं. आणि त्यानंतर हायपोथायरॉइडिझमसाठी त्यांना मेडिसिन सुरू केल्या गेल्या. आणि काही दिवसांमध्ये त्यांचा थायरॉइड रिपोर्ट सुद्धा नॉर्मल आला आणि त्यांना आज छान बाळ सुद्धा आहे. तर मित्रांनो, ही जी केस मी तुम्हाला सांगितली, ह्या केसमध्ये अननोन इटिओलॉजी होती. म्हणजे त्यांना थायरॉइडसाठी गोळीही चालू होती, त्यांचं थायरॉइड सुद्धा नॉर्मल होतं, असं बऱ्याच ठिकाणी म्हटलं जायचं. पण थायरॉइडमुळे होणारे जे दुष्परिणाम होते, त्याची शृंखला त्यांची काही कमी नव्हती. त्या अनेक जे दुष्परिणाम त्यांना जे होते ते होतेच. तेही गेले आणि गर्भधारणा न राहणं म्हणजे हा त्यांच्यासाठी एक विषय बनला होता, की नेमकं काय कारण आहे, की गर्भधारणा राहत नाहीये. सगळे रिपोर्ट्स नॉर्मल. जर सपोज अशी जर तुमच्याकडे कुठे केस असेल आणि ज्या केसमध्ये तुम्हाला असं त्या पेशंटला सगळं करूनही उपाय त्यांच्यावर होत नसेल, तर नक्कीच होमिओपॅथी हे त्यांच्यासाठी वरदान ठरू शकतं. हे आम्ही आमच्या केसमधून सुद्धा सिद्ध केलंय. त्यांचे रिपोर्ट्स, त्यांचं जे टेस्टिमोनियल आहे, ते सुद्धा आमच्या YouTube चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही नक्कीच ते बघू शकता आणि जाणून घेऊ शकता.